शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमाताई आंधारे आपल्या बरोबर आहेत। ताई, लवकरात लवकर आचारसंहिता जाहीर होईल असं सांगितलं जातंय। 9 ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान आचारसंहिता लागेल आणि 10 ते 12 नोव्हेंबरच्या दरम्यान मतदान होईल। यंदा राज्यामध्ये 2 शिवसेना असणार आहेत, म्हणजे लोकसभा तर झाली त्यावेळी 2 शिवसेना होत्या, मात्र विधानसभेला 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी असणार आहेत। कुणाला फायदा होईल, कुणाला तोटा? नाही, 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी नाहीये। एक राष्ट्रवादीचा क्लोन आणि एक शिवसेनेचा क्लोन, असे 2 क्लोन आहेत। तर क्लोन काय आहेत आणि क्लोनचं स्टेटस काय आहे हे लोकसभेत लोकांनी दाखवून दिलेलं आहे आणि मला वाटतं विधानसभेला त्याची पुनरावृत्ती लोकसभेपेक्षा अधिक जोरदार पद्धतीने निश्चितपणे होईल। आणि त्यामुळे निवडणुका त्यांनी किती पुढे ढकलायचा प्रयत्न केला, जशा त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ते पुढे ढकलतायत, तशा त्यांनी आता या निवडणुका ही पुढे पुढे ढकलायचा प्रयत्न ज्या अर्थी ते करत आहे त्या अर्थी ते घाबरतात। आम्ही तर म्हणतोय अगदी उद्या निवडणुका डिक्लेअर करा, आमचा काही प्रॉब्लेम नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप जे आहे ते विधानसभा निवडणुकांची तयारी करतात, म्हणजे सगळेच पक्ष तर करतायत, मात्र भाजप 160च्या वरती जागा लढवेल अशा पद्धतीची शक्यता आहे। मग उरतात 128 जागा। तर मग अशी चर्चा सुरू आहे की मग अजित पवार गटाला काय 62 जागा मिळणार का, 64 आणि शिंदे गटाला 64 जागा मिळणार? नाही, त्यांना किती जागा हव्या आहेत आणि किती जागावर ते कॉम्प्रोमाइज करणार आहेत त्यावर आपण बोलणं उचित असणार नाही। प्रेमापोटी कदाचित ते सगळ्या जागा पण देऊ शकतात, म्हणजे राज ठाकरेंनी प्रेमापोटी नाहीतरी बिनशर्त पाठिंबा दिलाच होता की, तर तसा बिनशर्त पाठिंबा द्यायची जर त्यांची इच्छा असेल तर त्याला आपण काय करू शकतो बरं? मुळात हा त्यांचा इतका अंतर्गत प्रश्न आहे की कोण किती जागेवर लढणार किंवा किती जागेवर त्यांची स्वीकृती होणार, हे त्या आपसात आणि समजा नाही पटलं, समजा असं वाटलं की नाही बाबा अजितदादांना जागा फार कमी आहेत आणि अजितदादांना संकोच होतोय त्या सगळ्यांमुळे, तर अजितदादांचे जे लोक आहेत तो चला आपण एकला चलोरेच्या भूमिकेत जाऊ, तर मग तशी काही भूमिका होऊ शकेल का? पण याच्या संदर्भाने काहीही असेल, चांगलं किंवा वाईट, सकारात्मक किंवा नकारात्मक, मला वाटते त्यावर मी भाष्य करणं उचित नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। सध्या जे लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम चाललेले आहेत, आज बुलढाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला। एका कार्यक्रमामध्ये साड्या ज्या आहेत त्या निकृष्ट पद्धतीच्या वाटल्या गेल्या, त्यामुळे महिलांची साड्या खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली किंवा मग नंतर त्याच्यावरती आता टीकाही केली। महिलांच्या संबंधाने म्हणजे नुसती योजना जाहीर करून पण लोक जमत नाहीयेत। योजना जाहीर केल्यावर आम्ही तुम्हाला योजनेचे पैसे देणार आहोत, तुम्ही या असं म्हटलं जातंय, तेव्हाही तिकडे लोक जमत नाहीयेत। मग त्यांना बोलावण्यासाठी आम्ही साड्या देतो, आम्ही कुकर देतो, आम्ही मिक्सर देतो, आम्ही ताट देतो, वाटी देतो, हे असे जे प्रकार चालू आहेत याचा स्पष्ट अर्थ असा आहे की लोक तुम्हाला ऐकायला उत्सुक नाहीत, लोक तुमच्या मागे यायला तयार नाहीत। राहिला प्रश्न योजनांचा, तर योजनांचे पैसे देवेंद्रजी असतील, अजित पवारजी असतील किंवा एकनाथ शिंदेजी असतील, हे काही आपल्या खिशातले पैसे देत नाहीयेत। यांनी काही आपलं 1-2 एकर विकून दिलेले नाहीयेत पैसे, हे जे देत आहेत ते आम्ही टॅक्स पेयर लोक, आमच्या टॅक्स मधले पैसे आहेत जे आमच्याच भावंडांना मिळत आहेत, त्याच्यामध्ये यांचं काय मोठेपणा आहे? उलट आमच्या पैशावर हे मिजाज मारत जाहिराती करतायत आणि ते लोकांना कळतं। मला असं वाटतंय आत्ता लोकांची गरज काय आहे, तर ती सुरक्षेची जास्त गरज आहे। कालचा बीडचा प्रकार हा अत्यंत भयंकर होता आणि अशा परिस्थितीमध्ये इथल्या लेकी बाळी, कॉलेजात जाणाऱ्या मुली, शाळेत शिकणाऱ्या मुली, या सगळ्यांच्या सुरक्षेचा काय हा मुद्दा जास्त महत्त्वाचा। राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरती बरीच टीका केली जाते, म्हणजे आरक्षणाचा त्यांनी मुद्दा काढला, त्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्यावरती टीका केली। अनिल बोंडे आज टीका करताना त्यांनी राहुल गांधींची तुलना आणि आदित्य ठाकरेंची तुलना केली। राहुल गांधींसारखंच आदित्य ठाकरे हे फेल प्रोडक्ट आहे असं अनिल बोंडे म्हणाले। कोण अनिल बोंडे कोण येते, म्हणजे आमदार आहेत का खासदार आहेत? राज्यसभेवरचे खासदार। अच्छा, म्हणजे मला माहितीच नाही। आता बघा, मला माहित नाहीये तो माणूस कोण आहे, आमदार आहे का खासदार आहे ते। आता जो माणूस आम्हाला माहित नाहीये, इतकी त्याची पत नाहीये राजकारणात किंवा मार्केटमध्ये, अशा पत नसलेल्या लोकांनी काय बोललं आणि काय नाही बोललं त्याला आम्ही सिरियस घ्यायची काय गरज आहे? मला काही वाटत नाही त्याच्यावर काही बोलावं। आणि राहिला प्रश्न राहुलजींचा, तर ज्यांना इंग्रजी कळत नाही किंवा कळून सुद्धा ज्यांनी जाणीवपूर्वक खोडसाळपणा केला ते त्याला तोडून मोडून दाखवतात। मी चळवळीतून आली आहे, आरक्षण लाभार्थी असणाऱ्या एका मोठ्या वर्गाची मूव्हमेंट 15-20 वर्ष मी चालवली आहे। मला त्या विधानात काहीच वावगं वाटलं नाही, कारण ते विधान ज्या पद्धतीने यांनी प्रेझेंट करायचा प्रयत्न केला ते तोडून फोडून केलेलं आहे।
मुळात ते असं बोललेलेच नाहीये. फक्त मागचे पुढचे संदर्भ कापायचे आणि छोटे छोटे चंक काढायचे, हा त्यांचा जुना डाव आहे. पण अशा जुन्या डावाला काही आम्ही भीक घालत नाही. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे. महाविकास आघाडीमध्ये काही ठरतं की नाही अशा पद्धतीची सुद्धा तुमच्यावरती टीका केली जाते. सध्या नक्की जागा वाटपाचं स्टेटस काय आहे किंवा कधीपर्यंतही जाहीर होऊ शकतं? लवकरात लवकर आता आचारसंहिता लागेल, निवडणुकांची तारीख सुद्धा जाहीर. तुम्ही मला महायुतीवर विचारलं आणि मी म्हटलं की तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मी बोलू नये. महाविकास आघाडीचा पण प्रश्न अंतर्गत आहे, त्याच्यावर त्यांनी टीका करण्याचं काय कारण आहे? आमच्याकडे रामदास कदमांसारखे कुणी थोबाड फोडायची भाषा करत नाहीये. ते काय अजितदादांच्या प्रवक्त्यांसारखे एकमेकांची कुणी लायकी काढत नाहीये. दरेकरांच्या सारखं आम्हाला पण हात आहेत अशी भाषा कुणी वापरत नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडचा जो वाचाळपणा आहे तो वाचाळपणा इकडे नक्कीच नाहीये. आमची तयारी किंवा आमची जागा वाटपांची चर्चा ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे. अनेक जागांवरती सहमती झालेली आहे. एक 20-22 जागा शिल्लक आहे, ज्या जागांवर आता नेमक्या म्हणजे काही जागा अशा आहेत की त्या जागांवरती राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र किंवा काँग्रेस आणि शिवसेना एकत्र किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र अशा दावा सांगणाऱ्या जागा आहेत. तर त्या जागांचाही निकाल लवकरच लागेल आणि त्या जागांच्या बद्दलही तोडगा निघेल. हे प्रश्न शेवटचा प्रश्न आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौपाटीवरती सकाळी जाऊन स्वच्छता केली. ते बोलताना असं म्हणाले की सकाळचं जे प्रदूषण आहे ते बंद झालं पाहिजे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या संजय राऊत जे सकाळी पत्रकार परिषद घेतात किंवा काय ते म्हणतात सकाळचं प्रदूषण आता थांबलं पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीने अशा अत्यंत नवथर टीका करणं हे दुर्दैवी आहे. ज्याला खरंच स्वच्छता करायची तो अशा पद्धतीचे स्टेटमेंट करणार नाही. पण स्टेटमेंट करण्यासाठी आणि स्टंट करण्यासाठीच स्वच्छता करायला गेला असाल तर काही त्याला काही सांगता येत नाही. मला असं वाटतं की जर खरंच त्यांना स्वच्छता करायची इच्छा असेल तर त्यांच्या पक्षात जे अत्यंत बेताल वक्तव्य करणारी लोक आहेत त्यांच्या उमेदवाऱ्या रद्द करा. खरंच स्वच्छता करायची असेल तर, वैचारिक प्रदूषण थांबवायचं असेल तर त्यांच्याकडे जे अत्यंत बालिश आणि अत्यंत बेताल वक्तव्य करणारी जी लोक आहेत त्यांना थांबवा ही इच्छा असेल तर. अन्यथा लोक तर जागा दाखवणारच आहेत. म्हणजे आम्ही तर पुण्यात वाटच बघतोय. मग वडगावशेरी असेल किंवा कोथरूड असेल किंवा हडपसर असेल या जागांवरून आम्ही पुण्यातही दाखवून देऊ की तुमची जागा काय आहे. म्हणजे वडगावशेरी, कोथरूड आणि हडपसर या 3 जागा ठाकरे गट निवडणूक लढवेल. वडगावशेरी, कोथरूड आणि हडपसर या 3 जागा आम्ही प्रथम प्राधान्याने मागितलेल्या आहेत. वडगावशेरीवर आमचा प्राधान्यक्रमाने दावा आहे. तो दावा आम्ही अजिबात सोडलेला नाही आणि ही जागा आम्ही लढवणार. आपण पाहतोय की पुणे शहरातल्या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे तो निवडणूक लढवेल. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता केली हा स्टंटचा प्रकार होता का असा सुद्धा सवाल सुषमा अंधारेंनी व्यक्त केला. कॅमेरा पर्सन सुशांत रावसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.